आधी ती थोडी शेअर करायला नाही मागायची. ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या मुलांसोबत तिच्या वयाचे जरी असेल ना, तर जास्त मिसळायला नाही मागायची. आणि तसं स्कूलमध्ये आल्यानंतर त्यामध्ये खूप फरक पडला. प्लस घरी स्वतःहून खायला नाही मागायची चपाती, भाजी वगैरे. पण आता इथे टिफिन देते, तो टिफिन संपवून येते ती घरी. आणि ती एक्सायटेड पण असते सांगण्यासाठी की मी टिफिन संपवलाय. ती उघडून दाखवणार पहिल्यांदा आल्या मम्मी हे बघ मी टिफिन संपवला. घरातल्या व्यक्तींसोबत शेअर करायची. पण जर कोणी बाहेरून आलं, लहान मुलं दुसरे बाहेरून आले, तिचे फ्रेंड्स असतील समजा, तर त्यांच्यासोबत मिसळायची पण नाही आणि शेअर करायला थोडीशी म्हणायची नाही हे माझंच आहे, मी नाही शेअर करणार. मग आता तिला सांगितलं ना की आता तुझे फ्रेंड्स आहेत मग शेअर करायचं, ती बोलते हा मी शेअर करणार. स्पीच चेंज झालं आहे तिचं, म्हणजे आधी थोडं अडखळत बोलायची, ते सगळं बदललं आहे, म्हणजे बोलायला खूप लागली आहे आता. ते एक जाणवतं. आणि हा म्हणजे थोडंफार इंग्लिश वर्ड्स पण यूज करायला लागली आहे. हिंदी यूज करते त्याच्याशी एवढं काही कम्फर्टेबल नाही आहे मी, पण ठीक आहे इंग्लिश वर्ड्स वगैरे यूज करायला लागलीये. बघितलं आम्ही प्रार्थना आता चांगले जमते, शुभम करोती चांगलं जमतं, स्तोत्र वगैरे म्हणजे तिला जसं बोलता येतं तशा भाषेमध्ये ती बोलते, पण बोलते. ते छान वाटतं आम्हाला पण ऐकायला. स्कूल प्रिमायसेस खरंच खूप छान आहे. स्पेस प्ले एरिया जो आहे क्लीन असतो आणि मोठा पण आहे स्पेस इथे तसं म्हणलं तर. बाकीचे स्कूल जे आम्ही बघितले तसं स्पेस खूप कमी होता प्ले एरियाचा. आणि आता त्यांचं जे वय आहे ते बघता त्यांना म्हणजे थोडं खेळण्यामध्ये पण त्यांचा इंटरेस्ट असतो, ते काय पूर्ण शिकणार नाही, त्यामुळे असते एक्सायटेड असते. ती बोलते की हा माझं स्कूलमध्ये खेळायला खूप मोठं गार्डन आहे, असं ते एक्सायटेड असते खूप सांगायला. क्लासरूम्स पण मी पाहिल्या मोठ्या आहेत ती, आणि जे पिक्चर्स वगैरे लावलेले असतात ते रिलेटिव्ह म्हणजे लहान मुलांचे असतात, ते छान वाटतं बघायला. आणि त्यांना पण ते एक एक्साइटमेंट वाटत असेल की हा माझी क्लासरूम किती कलरफुल आहे आणि मोठी पण आहे, स्पेस आहे, त्यामुळे लाईक वी आर हॅपी विथ दॅट. सेलिब्रेशन्स छान असतात इथे. आपली जी संस्कृती आहे त्याच्याशी रिलेटेड त्यांना शिकवलं जातं आणि त्यांनाही ते एक्साइटमेंट वाटतं की हा ठीक आहे, म्हणजे आपण घरी करण्यापेक्षा स्कूलमध्ये फ्रेंड सोबत करण्यात ते खूप जास्त एक्साइटेड असतात. मग ड्रेपिंग आपण घरी करायला गेलो नाही करणार ते, की हा नाही मग आता नाही मला साडी घालायची आहे, मग मला इथनिक वेअर घालायचे, त्याच्यामध्ये ते खूप एक्सायटेड असतात. आणि त्यांना करायचं पण असतं की नाही माझ्या स्कूलमध्ये असा डान्स करायचा आहे, किंवा ते त्याच्यासाठी खूप एक्सायटेड असतात की सगळ्या ऍक्टिव्हिटी करायची ती आहे आणि आवडतं त्यांना, त्यामुळे छान वाटतं ते पण बघून. एक इट इज गुड, म्हणजे त्यांना माहित असलं पाहिजे. तसं आम्ही फार्मिंग बॅकग्राऊंड मधून पण येतो, त्यामुळे गावी होत असतं, ती जाते शेतामध्ये, ती स्वतः म्हणजे फिरते, तिला करायला थोडी, म्हणजे आम्ही काही करायला तर सांगणार नाहीये, किंवा ती आम्ही पण करत नाही म्हणणार तर ती कशी करेल, पण फिरते ती, फिरायला आवडतं तिला. आणि तेच म्हणजे इथे तुम्ही शिकवताय त्याच्यामध्ये छान वाटतं की हा ते त्यांना ते पॉट्स दिले जातात घरी, मग ते एक्सायटेड असतात की हा माझा पॉट आहे, ह्याच्यावरती माझं नाव लिहिलं आहे आणि मग हे कोणी लावलं तर मी लावलं आहे. ते छान वाटतं सगळं बघून. इथे सँड प्ले पण आहे, एरिया आहे, तो पण छान आहे. सँड ग्रॅब करायचं ते त्यांना येईल, म्हणजे घरी पण कुठली वस्तू पकडण्यासाठी कसं पकडलं पाहिजे. आता सँड आपल्याला असं सहज नाही पकडू शकत ते, किंवा असं पिंच मध्ये पण नाही पकडू शकत, तर मग ते असं पकडणार आणि मग ते मी असं घेऊन गेलं तर ते सांडेल, असं घेऊन गेलं तर ते राहील. किंवा ते भरायला जे लागतं ना, बकेट्स देतात आणि ते स्पॅट्युला जे काही असतात ते देतात, ती त्याच्यातून भरायला लावतात ती. तेही म्हणजे छान आहेत ऍक्टिव्हिटीज. खरं त्यांचं पूर्ण शरीराची हालचाल होतीये, ते त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी चांगलंच आहे आणि गरजेच्या पण आहे ती, बरोबरच आहे, म्हणजे योग्यच आहेत त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज. आणि हा म्हणजे त्याच्यामध्ये ते घरामध्ये पण तो फरक जाणवून येतो की हा आधी एखादी वस्तू पूर्ण ती एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत नेऊ शकायची का नाही, किंवा स्पून पकडताना कसं पकडतीये, तिला पकडायला यायचं नाही, ते वेगळ्या प्रकारे पकडायचं, ते त्यांना खाता पण यायचं नाही. जर स्पूनने त्यांची इच्छा कधी कधी व्हायची की नाही हाताने नाही मला स्पून निघायचे, पण ते ग्रॅब करायला यायचंच नाही, म्हणजे ग्रीप त्याची नसायची स्पूनची. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे त्यामध्ये पण फरक पडणार आहे खरंच. हा मी खरंच सजेस्ट करेल की लहान खरं जे त्यांचं डेव्हलपमेंट असतं ते याच वयामध्ये असतं, 5 वर्षापर्यंत. म्हणजे आता सगळ्यांनाच माहित झालं की 5 वर्षापर्यंत मेन त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट होतं. किंवा फिजिक्स पण असेल, जरी आपल्याला फिजिक्स बद्दल जास्ती माहित नसते, म्हणजे घरामध्ये आपण एक वेळ ट्राय करू की ब्रेन, म्हणजे आपण बोलू त्यांना डायरेक्ट तुम्ही एबीसीडी शिका, तुम्ही 1 2 3,
आम्ही तेच रिसाईड करायला हे करणार की ABCD बोल आता आमच्या पाठवून, किंवा 1 2 3. पण जे फिजिक आहे किंवा असं छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे इथं काम केलं जातं, फिंगर्स वरती, व्रिस्ट वरती, ग्रॅप कसं करायचं, त्या सगळ्या गोष्टी खरंच खूप छान प्रकारे इथे घेतल्या जातात. आणि त्या खरंच गरजेच्या आहेत ह्या वयासाठी. त्या त्या मते मी सजेस्ट करेल की हा, हे खरंच स्कूल खूप छान आहे त्यांच्या डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीसाठी 5 वर्षापर्यंतच्या छान आहे.